जेव्हा मी 12 वर्षाचा होतो तेव्हा माझ्या वडिलांचा मृत्यू झाला होता. आता मी आणि माझी आई आम्ही दोघेच घरात राहत होतो. आमचं घर खूप छोटं होतं. रात्रीच्या वेळी मी माझ्या आईजवळच झोपायचो. असेच दिवस जात होते. आता मी 16 वर्षाचा झालो होतो. जेव्हाही मी माझ्या घराच्या बाहेर जायचो तेव्हा मला आमच्या गल्लीतले सगळे माझ्या आईबद्दल विचारायचे की तुझी आई कशी आहे. मला खूपच आश्चर्य वाटायचे की गल्लीतल्या लोकांना माझ्या आईची एवढी चिंता का आहे. आणि जेव्हा केव्हाही मी माझ्या आई सोबत कुठे बाहेर जायचो तेव्हा लोक माझ्या आईला विचित्र नजरेने बघायचे. एक दिवस मी झोपलो होतो तेव्हा आमच्या रूमची खिडकी जी रस्त्याच्या बाजूला होती तिला कोणीतरी दगड मारून तिची काच फोडून टाकली. माझी आई आणि मी दोघेही घाबरून उठून बसलो होतो. माझ्या आईला माहित नाही कोणत्या गोष्टीचा एवढा राग आला आणि मला म्हणाली, उद्यापासून तू माझ्या जवळ नाही झोपायचंस, तू बाहेरच झोपायचंस. मला आईच्या ह्या वागण्यावर खूपच मोठा धक्का बसला होता. कारण माहित नाही कोणी त्या खिडकीची काच फोडली आणि आई त्याचा राग माझ्यावर काढत होती. मी त्या गोष्टीकडे जास्त लक्ष दिलं नाही व बाहेर झोपायला लागलो. थंडीचे दिवस असल्या कारणाने मला खूप थंडी वाजायची. या गोष्टीला 2च दिवस झाले होते की माझी आई माझ्याजवळ आली आणि मला म्हणाली, चल बाळा, आजच आपल्याला हे घर सोडून दुसऱ्या शहरात राहायला जायचं आहे. आता आपल्याला इथे राहणे खूपच कठीण झाले आहे. माझे या जगात माझ्या आईशिवाय कोणीच नव्हते, म्हणून तिचं ऐकण्याशिवाय माझ्याकडे अजून दुसरा पर्याय नव्हता. मला खूप आनंद झाला. मी म्हणालो, मला आता तरी नवीन रूम मिळेल ना आई. त्यावर आई म्हणाली, हो नक्कीच, परंतु आता तरी आपल्याला या घरातून जावं लागेल. आता आम्ही दोघेही हे घर सोडून दुसऱ्या शहरात राहायला जात होतो. माझा हात धरून आई कोणत्या तरी माणसाकडे घेऊन जात होती. आईकडे एक मोठी सुटकेस होती. त्यात तिने आपले दागिने व काही पैसे ठेवले होते. दूर रस्त्यावर एक गाडी उभी होती. कदाचित ती गाडी आमचीच वाट पाहत होती. मला आश्चर्य वाटले की गाडीतल्या माणसाने आम्हाला काहीही प्रश्न न करता गाडीत बसवलं आणि गाडी चालवायला लागला. याचा अर्थ असा होता की तो गाडीवाला माझ्या आईला ओळखत होता आणि माझी आई ही गाडीवाल्याला ओळखत होती. गाडी शहराकडे धावत होती. आम्ही रात्री शहरात आलो होतो. आमचं घर शहरात होतो आणि गाडीवाला आम्हाला शहरात सोडून निघून गेला होता. आईचे त्या माणसाशी काय नाते होते मला माहित नव्हते, पण मला खूप विचित्र वाटत होते. तो माणूस आम्हाला ज्या घरात सोडून गेला होता ते घर खूपच मोठे होते. आई माझ्याकडे बघत म्हणाली, इथे आता आपल्याला कशाचीही भीती नाही. मग मी तिथे असलेल्या खुर्चीवर बसून माझ्या आईकडे पाहत होतो. हे सगळं काय आहे, मी रडतच आईला म्हणालो. माझे सगळे मित्र तर गावातच राहिले. त्यावर आई म्हणाली, बाळा, तुझं वय असं आहे की तू आता तिथे नाही राहू शकत, नाहीतर तिथल्या लोकांनी तुला माझ्या विरुद्ध केले असते. आईच्या अशा बोलण्यावरून मला लक्षात आले की काही दिवसापूर्वी गल्लीच्या कोपऱ्यात उभा असलेला व्यक्ती माझ्या आणि माझ्या आईविषयी खूप घाण शब्दात बोलला होता. घरी येऊन मी आईला सगळं सांगितलं होतं, ज्यामुळे आईला मोठा धक्का बसला होता आणि आज हे सगळं असं झालं होतं. आईने मला सांगितलं होतं की त्या गावातील लोक माझ्याविषयी काहीही बोलायचे, म्हणून आपण ते गाव सोडून शहरात आलो. मला भीती होती की तू त्या लोकांशी भांडायला नको, मला तुला एक चांगले व्यक्ती बनवायचं आहे. आई म्हणाली, इथे मी तुझं आयुष्य खूपच सुंदर बनवेल, पण बाळा, त्यासाठी तुलाही मेहनत करावी लागेल, शाळेत जावं लागेल, अभ्यास करावा लागेल. दुसऱ्या दिवशी माझ्या आईने माझं ऍडमिशन एका चांगल्या शाळेत करून दिलं होतं. मी दिवस रात्र अभ्यास करायचो, कारण मला माहित होतं की माझी आई एकटी आहे. परंतु आई घर खर्चासाठी कुठून पैसे आणत होती हे तर मलाही माहित नव्हतं. आई कधी कधी खूप विचित्र वागायची. त्या गोष्टी मला आईविषयी विचार करायला मजबूर करत होत्या. मला त्या प्रश्नांची उत्तरं मिळत नव्हती. आता माझी आई मला तिच्या रूम मध्ये झोपू देत नव्हती. एक दिवस मला माझ्या रूम मध्ये गुदमरल्यासारखं वाटत होतं. मी बाहेर आलो तर आई भाजी कापत होती. मी आईला म्हणालो, मला टेरेसवर जायचं आहे, परंतु आईने मला टेरेसवर जाऊ दिलं नाही. बाळा, आता तू मोठा झाला आहेस आणि आजूबाजूला खूप घरं आहेत, त्यामुळे कधी कोणी तुझ्यावर तक्रार करेल, तू टेरेसवर अजिबात जाऊ नकोस. मला आईचा खूप राग आला होता. मला कळत नव्हतं की मला एवढी बंधनं ती का करत होती. मला काही कळत नव्हते. मी परत एकदा टेरेसवर जाण्याचा हट्ट केला. तर आई मला म्हणाली, मी एकदा बोलले ना की तू नाही जाऊ शकत. बाळा, मी तुझ्या चांगल्यासाठीच सांगत आहे, मला समजून घेण्याचा प्रयत्न कर. आईचं बोलणं ऐकून मी रागात माझ्या रूम मध्ये आलो. परंतु आज मला खूपच अस्वस्थ वाटत होतं. मला जाणून घ्यायचं होतं की आई मला अशा प्रत्येक गोष्टीसाठी प्रतिबंध का करत असायची. आज रात्री मला थोडं जास्तच गुदमरल्यासारखं वाटत होतं, म्हणून मी थोड्या वेळात उठून माझ्या आईच्या रूम मध्ये गेलो.
तिथे गेलो तर माझी नजर दुसऱ्या बेडवर गेली. मी आईला म्हणालो, आई मला खूप अस्वस्थ वाटत आहे, मला आज तुझ्याजवळ इथे झोपू दे. माझी नजर परत त्या दुसऱ्या बेडवर गेली तर मी आईला म्हणालो, आई हा दुसरा बेड इथे का ठेवला आहे? त्याच्यावर तर अंथरूण सुद्धा टाकले आहे. आई माझं बोलणं ऐकून घाबरली आणि म्हणाली, बाळा तो बेड मी असाच ठेवला आहे. परंतु का आई? त्या बेडवर कोण झोपतो? मला तर तू तुझ्या रूम मध्ये सुद्धा येऊ देत नाहीस. माझं बोलणं ऐकून माझी आई माझ्यावर रागवली आणि रागातच म्हणाली, तू माझ्यावर शंका घेत आहेस? बाळ हा बेड मी खास कारणासाठी ठेवला आहे. या बेडवर तुझ्या वडिलांची आत्मा येते आणि ते या बेडवर बसतात. बाबांची आत्मा इथे कशी काय येऊ शकते? मी शाळेत जात होतो, अभ्यास करत होतो, मला या सगळ्या गोष्टींवर अजिबात विश्वास बसत नव्हता. मी माझी शंका माझ्या आईला विचारली होती. प्रत्येक वेळी जेव्हा मी आईची कोणतीही नवीन वस्तू पाहायचो तेव्हा माझ्या डोळ्यासमोर सगळ्या गोष्टी गोल गोल फिरायच्या. आता मला माझ्या आईवर जास्त शंका वाटायला लागली होती. आजही मला खूप विचित्र वाटत होते. शेवटी हा प्रश्न होताच की आईने तिच्या रूम मध्ये तो दुसरा बेड का ठेवला असेल? रूम मध्ये एक बेड होता ना, त्या बेडवर पण माझे वडील बसू शकत होते. आता तर त्या देवालाच आणि माझ्या आईलाच माहित की खरं कारण काय होतं ते. सध्या मी शांत झालो होतो. मी आता ठरवलं होतं की आईच्या प्रत्येक गोष्टीकडे बारीक लक्ष ठेवायचे. टेरेसवर पण जाऊन पाहणार होतो. परंतु त्याच्या आधी एक विचित्र गोष्ट घडली, त्यामुळे आता मला माझ्या आईवर जास्त शंका वाटायला लागली होती आणि आईचं गुपित माझ्यासमोर आलं. मी आईपासून लपून एका दुकानात काम करायला लागलो. मला जास्त काही काम येत नव्हते कारण मी अभ्यासाशिवाय कोणतेही काम करत नसायचो. आता काहीतरी शिकून थोडेफार पैसे कमवायचे होते. मला वाटत होते की जीवनाची गाडी चालवायला मी स्वतःच 2 पैसे कमवायला हवे. मी माझ्या आईवर किती दिवस ओझं बनून राहणार आहे? पण माहित नाही की आई पैसे कुठून आणायची. आजपर्यंत हे गुपित माझ्यासाठी गुपितच होते. परंतु मला हे नक्की माहित होते की आईला पैशाची गरज असते, म्हणून ती एक एक रुपयाचा हिशोब ठेवत होती, कारण तिच्याजवळ पैसे कमी असतात. आश्चर्याची गोष्ट तर ही होती की घरात आईचे दागिने जसेच्या तसे होते आणि आजपर्यंत एक दागिनाही विकलेला नव्हता आणि ती घरातच राहायची. मग पैसे येतात कुठून? आता तर आई विचित्रच वागत होती की आता तिचे सगळे दागिने घालायला लागली होती. जेव्हाही मी आईला पाहायचो तर आई खूपच गडद रंगाचे कपडे घालायची आणि नेहमी आनंदी राहत होती. तिच्याकडे पाहून कोणीही म्हणणार नाही की ती एक विधवा बाई आहे. ती एक सौभाग्यवती सारखीच राहत होती. मी तर गावातील विधवा स्त्रियांना नेहमी उदास व रडताना पाहिले होते आणि त्या नेहमी सफेद साड्या नेसत होत्या. इथे तर त्यांच्या विरुद्ध होत होतं. माझी आई तर नेहमीच नटून थटून राहत होती, स्वतःला नेहमी टापटीप ठेवत होती आणि नेहमीच मेकअप मध्ये असायची. गळ्यात मंगळसूत्र व हातात तर बांगड्या असायच्याच. तसं तर मी आईच्या काही गोष्टींकडे लक्ष देत नसायचो, परंतु आज ही गोष्ट झाली त्याने तर माझी शंका अजूनच वाढली होती. कारण मी ज्या दुकानात काम शिकत होतो तिथे मला एक दिवस सनी नावाचा मुलगा भेटला आणि तो परत परत मला पाहतच होता. म्हणून मी त्याला विचारलं, तू कोण आहेस? तुझं गाव कोणतं? योगायोगाने आम्ही दोघेही एकाच गावचे होतो. चांगली गोष्ट तर ही होती की तो मला आणि माझ्या आईला ओळखत होता, परंतु मी त्याला ओळखत नव्हतो, कारण आज तो मला 18 वर्षानंतर भेटला होता. आम्हाला एक दुसऱ्याच्या गळ्यात पडून खूपच आनंद झाला होता. तो म्हणाला, तुम्ही इथे आलात, आम्हाला तर माहीतच नाही तुझी आई रातोरात त्या गावाला सोडून कुठे निघून गेली होती काय माहीत. त्यानंतर तू एकदाही दिसला नाहीस. आम्हाला तर वाटले होते की तुमच्यासोबत काहीतरी दुर्घटना घडली असावी, कारण तुझ्या आईने तर भरपूर लोकांसोबत. एवढं बोलून तो शांत झाला होता. मी म्हणालो, तू तुझं म्हणणं तर पूर्ण कर, काय म्हणत होतास तू? तो म्हणाला, नाही नाही, मी तर असंच बोलत होतो. आणि काय मग, तुझी आई कशी आहे? त्याने विचित्रपणे मला विचारले होते. त्याच्या शब्दात मला माझ्या आईविषयी तिरस्कार वाटत होता. मी म्हणालो, ठीक आहे, मी खूप प्रयत्न केला की तो मला काहीतरी सांगेल, त्यामुळे मला माझ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील. परंतु त्यांनी मला काहीही सांगितले नाही. परंतु शेवटी म्हणून गेला की तुझ्यासारखी मुलं खूप मजबूत असतात, ज्यांना आपल्या आईच्या कॅरेक्टरमुळे दुसऱ्यांसमोर लज्जित व्हावे लागते. बोलता बोलता तो बोलून गेला होता. मी त्याला काही जबरदस्ती करू शकत नव्हतो, परंतु माझ्या आईवरची शंका अजूनच वाढत चालली होती. मला असं वाटत होतं की मी माझ्या आईला रंगेहात पकडावं. आता मी समजदार झालो होतो. जगाचे उतार चढाव चांगल्याच पद्धतीने कळायला लागले होते. मला सतत असंच वाटायचं की माझी आई कोणाला तरी चोरून भेटते, तिचं कोणत्या तरी माणसाची चक्कर तर नक्कीच आहे.
नाहीतर अशी काहीतरी गोष्ट आहे त्यापासून मी पूर्णपणे बेखबर आहे. नाहीतर असं कसं होऊ शकतं की एवढ्या सफाईने एका रात्रीतच माझी आई गाव सोडून दुसऱ्या शहरात आली होती, तेही कोणाची मदत न घेता कसं शक्य होतं? आता तर मी आईच्या प्रत्येक गोष्टीकडे लक्ष ठेवून होतो. आज तर असं काही दृश्य पाहिले होते तेव्हा रात्रीचे 2 वाजले असावे. मी असा विचार केला होता की आज मी माझ्या आईच्या रूम मध्ये जाऊन पाहतो की नेमकं तिथे काय होतं. रूम मध्ये जो दुसरा बेड होता त्याच्यावर नेमकं कोण झोपतो. मग मी जसा माझ्या आईच्या रूम जवळ गेलो तेव्हा रूमच्या बाहेर ठेवलेले बूट पाहून मी थक्क झालो होतो. आश्चर्याने माझे जणू काही डोळे पाटायला लागले होते. आईच्या रूमच्या बाहेर तर कोणत्या तरी पुरुषाचे बूट होते. ते बूट पाहून मला कळून चुकले होते की आज घरात कोणी दुसरी व्यक्तीही आलेली आहे. मी विचार केला की आईच्या रूमला नॉक करून नको जायला, नाहीतर त्यांना चान्स मिळेल. त्यापेक्षा हे चांगलं आहे की मी इथे बाहेर बसून वाट पाहतो की तो व्यक्ती नेमका आहे तरी कोण आणि कुठे जाणार आहे. कारण तो रूम मधून केव्हा ना केव्हा तरी बाहेर निघेलच ना. मी माझ्या रूम मध्ये आलो होतो कारण असं आईच्या रूमच्या बाहेर बसणं मला योग्य वाटलं नव्हतं. माझ्या रूमच्या खिडकीमधून समोरचं सगळं काही स्पष्टपणे दिसत होतं. मी आता माझ्या आईवर नजर ठेवून होतो. आता तर बराच वेळ झाला होता. मलाही आता झोप यायला लागली होती. मी एकदम सावध होतो, पण मला माहित नाही पहाटे पहाटे माझा डोळा कधी लागला होता आणि जेव्हा मला जाग आली तेव्हा सकाळ झाली होती आणि बाहेर येऊन पाहिलं तर आई बाहेर काम करत होती. तिला कळून चुकले होते की मी लगबगीने माझ्या रूमच्या बाहेर आलो आहे. मी आज आईला रंगे हात पकडू शकलो नाही कारण आईच्या रूम बाहेर ते बूट गायब होते. नक्कीच तो माणूस निघून गेला होता. मी जेव्हा पाहिले तेव्हा घराचा मेन दरवाजाही बंद होता. आता माझ्याजवळ असं कोणताच पुरावा नव्हता. त्या पुराव्याने मला माझ्या प्रश्नांची उत्तरे मिळाली असती. आता मी मनातल्या मनात विचार केला की आता मी अजिबात झोपणार नाही आणि आईचं ते गुपित नेमकं काय आहे ते नक्की शोधून काढेन. रात्री मला वाटले मला झोप लागेल म्हणून मी माझ्या रूम मध्ये थांबलो नाही. घरात थांबण्याऐवजी मी घराच्या बाहेर थांबलो, कारण तो माणूस जेव्हा घरात जाईल तेव्हा तो मला नक्कीच दिसेल की नेमका तो कोण आहे. आज मी घराच्या बाहेर बसलो होतो आणि आश्चर्याची गोष्ट तर ही होती की आज मला झोपही आली नव्हती. मी त्या व्यक्तीची वाट पाहत होतो. मग विचार आला की आई मला पाहायला माझ्या रूम मध्ये नक्की येईल म्हणून घरात येऊन बसून राहिलो. मला घरात बसून फक्त 2 मिनिटं झाली असतील की माझी आई तिच्या रूम मधून आली आणि माझ्याजवळ येऊन बसली. ती मला विचारू लागली की बाळा, तू इतका चिंतेत का आहेस? काही झालं आहे का? मला नाही सांगणार का? मी तुझी आई आहे ना. आईने असं विचारल्यावरही मी शांत बसलो होतो. मग थोड्या वेळात आई माझ्या जास्त जवळ आली आणि ती जे काही बोलली ते ऐकून तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली. आई म्हणाली, बाळा, मला सगळं माहित आहे. तू बऱ्याच दिवसापासून माझ्यावर नजर ठेवून आहेस. तुला हे जाणून घ्यायचे आहे ना की मी माझ्या रूमच्या बाहेर ठेवलेले बूट कोणाचे होते? मी एवढे गडद रंगाचे कपडे का घालते? मी दागिने व शृंगार कोणासाठी करते? असे बरेच प्रश्न तुझ्या मनात आहेत ना. आईच्या तोंडून हे सगळं ऐकून मी तर खूपच आश्चर्यचकित झाली होती. आईला माझी प्रत्येक गोष्ट माहित होती. आईने माझ्याकडे पाहून स्मितहास्य केले आणि म्हणाली, तुला काय वाटले की मला माहित होणार नाही की तुझ्या मनात नेमकं काय चालू आहे ते? बाळा, मी तुझी आई आहे. मला सगळं समजतं. मी म्हणालो, आई, मी तुला लहानपणापासून पाहत आलो आहे. मग मी तुला का समजू शकत नाही? मी आंधळा आहे की काय, की मला काही दिसतच नाही? हे म्हणून मी रडायला लागलो. आई म्हणाली, बाळा, तू माझी एक गोष्ट ऐकशील तर मी माझ्या गुपितांवरचा पडदा दूर करेल. तुला तुझ्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर मिळेल. मी तुला सगळं काही सांगेल की या सगळ्या मागे नेमकं काय कारण आहे. मी म्हणालो, आई, तू जसं सांगशील ते मी करायला तयार आहे, परंतु आता मला हे सगळं सहन होत नाही. तू मला सगळं काही सांगू शकतेस आई, कारण मी तुझा मुलगा आहे, कोणी दुश्मन नाही. आई म्हणाली, तू तयार राहा. मी तुझं लग्न ठरवलं आहे आणि येत्या बुधवारी तुझं लग्न आहे. जर तू माझ्या मर्जीने लग्न केलं तर मी तुला सगळं काही खरं खरं सांगेल. मग तू जी ठरवशील ती पूर्व दिशा असेल माझ्यासाठी. मी आश्चर्यचकित होऊन आईकडे एकदा पाहिले. मी जास्त काही प्रश्न केले नाहीत आणि लग्नासाठी तयार झालो. आता मी बुधवारची आतुरतेने वाट पाहत होतो. आता माझे वय 22 वर्ष होते म्हणून माझी आई माझं लग्न करायचं म्हणत होती, परंतु कुणाशी हे तर मलाही माहीतच नव्हते. बुधवारचा दिवस आला. आई मला गाडीमध्ये बसून एका मोठ्या घरात घेऊन गेली. तिथे सगळीकडे खूप सिक्युरिटी होते. त्यांनी आमचं मनापासून स्वागत केलं. तिथे गेल्यावर आईने मला खूप मान सन्मानाने एका रूम मध्ये बसवलं. मी त्या रूम मध्ये बसलो होतो
की काही वेळानंतर माझ्यासमोर 8 माणसे येऊन बसली. ते मला म्हणाले, तुमच्या या लग्नाला काही विरोध तर नाही ना? मी नाही मध्ये मान हलवली. ते परत म्हणाले, तुम्ही फक्त आमच्या बहिणीला खुश ठेवा, आम्ही तुमची सगळ्या प्रकारे मदत करू. मी हा मध्ये मान हलवली. मला माहित नव्हते की आईला माझं लग्न त्या मुलीशी का करायचे होते, जिचे 8 भाऊ होते. थोड्या वेळात मी माझ्या लग्नाच्या मंडपात बसलो होतो. माझ्याजवळ माझी नवरीही बसली होती आणि आता आमचं लग्न संपन्न झालं होतं. तसं पाहायला गेलं तर उज्ज्वला आता माझी बायको झाली होती. आता उज्ज्वलामध्ये नेमकं काय प्रॉब्लेम होता, त्यामुळे तिच्या त्या 8 भावाने तिचं लग्न माझ्यासारख्या गरीब घरातील मुलाशी केलं होतं, ते तर मला लग्नाच्या वेळी माहीत झालं होतं की उज्ज्वला एका पायाने लंगडी होती. कारण जेव्हा ब्राह्मणांनी आम्हाला सप्तपदीसाठी उठायला सांगितलं, तेव्हा तिला नीट उभंही राहता येत नव्हतं आणि सप्तपदीच्या वेळीही ती लंगडूनच चालत होती. मला त्या लग्नापेक्षा ह्या गोष्टीचा जास्त आनंद होता की आई मला आज माझ्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देणार होती. ती मला आज तिचं गुपित सांगणार होती. मला हे कळत नव्हतं की तिने माझ्यापासून एवढं मोठं गुपित का ठेवलं होतं. शेवटी ती माझी आई होती. मी तिच्यावर जास्त जबरदस्ती करू शकत नव्हतो. आईने माझ्यासमोरची अट ठेवली होती, मी ती पूर्ण केली होती. माझी बायको माझ्या रूम मध्ये बसली होती. आता मी माझ्या आईजवळ आलो आणि म्हणालो की आई, आज तू मला तुझे सगळे गुपित सांगितले नाहीस तर मीही तुला माझी कोणतीच गोष्ट सांगणार नाही. आईने माझ्याकडे पाहून परत स्मितहास्य केले आणि म्हणाली, इकडे ये, इथे बस. आज मी तुला प्रत्येक गोष्ट सांगेन जी मी आजपर्यंत तुला सांगितली नाही. परंतु तुला मला प्रॉमिस करावं लागेल की तू हे तुझ्या बायकोला अजिबात सांगणार नाहीस. मी आईजवळ बसलो तेव्हा आईने तिची गोष्ट मला सांगितली. बाळा, या जगात एखादी स्त्री कितीही पवित्र असू देत, परंतु हा समाज तिला जगू देणार नाही. एकट्या व विधवा बाईवर ते बोट नक्कीच ठेवतील, नको ते आरोप करतील. गावातही असेच झाले होते. आपलं घर छोटं होतं. तू माझ्याजवळ झोपत होतास आणि गावातील बऱ्याच लोकांची घाणेरडी नजर माझ्यावर होती. आपल्या घराची खिडकी बाहेरच्या दिशेने गल्लीकडे होती. काही लोक माझ्यावर लक्ष ठेवून होते. ते आता आपल्या घरात डोकावू लागले होते. त्याचाच परिणाम म्हणून त्या दिवशी कोणीतरी आपल्या घराची खिडकी फोडून घरात डोकावण्याचा प्रयत्न केला होता. एक दिवस आपल्या घरात एक माणूस आला. त्याने स्वतःचा चेहरा पूर्णपणे झाकला होता. मी त्या माणसाला पाहून खूपच घाबरले होते. तो माणूस दुसरा कोणी नसून तुझ्या बाबांचा मित्र होता. ज्या मार्केटमधील ऍक्सिडेंटमध्ये तुझे वडील मरण पावले होते, त्या ऍक्सिडेंटमध्ये त्यांची बायको आणि मुलाचा मृत्यू झाला होता. तो माणूस मला म्हणाला की तुम्ही माझ्यासोबत लग्न करा, कारण तुमचा नवरा हा माझा खूप चांगला मित्र होता. मी त्याचे उपकार कधीच विसरू शकत नाही. त्याने मला खूपच मदत केली होती. आता माझी वेळ आहे तर मी त्याच्या बायको व मुलाला असं एकटं कसं सोडू शकतो. तुम्ही माझ्यासोबत लग्न करून शहरात चला. मी त्याची लग्न करण्याची गोष्ट मान्य केली नाही, परंतु त्याच्यासोबत शहरात आले कारण तो खरंच एक चांगला माणूस होता. त्याने आजपर्यंत कधीच जबरदस्ती केली नाही. त्याने माझ्या बरोबर कोणतेही नाते जोडले नव्हते, तरी सुद्धा तो आपल्या दोघांचा खर्च करत होता. तोच माणूस मला घर खर्चासाठी पैसे देत होता आणि इथल्या लोकांना सांगत होता की ही माझी बायको आहे, म्हणजे तेथील आजूबाजूचे लोक माझ्याकडे वाईट नजरेने पाहणार नाहीत. म्हणूनच मी आजही सौभाग्यवती सारखी साज करत असते. मी जेव्हा त्या माणसाच्या घरी मुलगी पाहिली तेव्हा मला ती खूपच आवडली, परंतु ती एका पायाने अपंग होती आणि तिचे आई वडीलही या जगात नव्हते. ती मुलगी तुझ्या वडिलांच्या मित्राची नातेवाईक आहे. ती त्यांच्या मामे बहिणीची मुलगी आहे. त्यांचे आपल्यावर खूपच उपकार आहेत. त्याच्या बदल्यात मी तुझं लग्न त्या मुलीशी लावून दिलं. त्यांच्या उपकाराच्या पुढे हे सगळं काहीच नाही, परंतु आपल्याकडून त्यांना तेवढीच मदत झाली असावी. परंतु नाव ठेवण्यासारखं त्या मुलीमध्ये काहीही नाही. ती तर खूपच सुंदर आहे. आता तूच सांग बाळा, मी काही चुकीचं केले का? आणि तोच मनुष्य कधी कधी आपल्या घरी घर खर्चाचे पैसे देण्यासाठी येत होता. तो व्यक्ती आजपर्यंत माझ्याशी वाईट शब्दात देखील बोलला नाही. त्यांनी मला आजपर्यंत हातही लावलेला नाहीये. आणि तू माझ्या रूमच्या बाहेर जे बूट पाहिले होते ते त्याचेच होते. व मी माझ्या रूम मध्ये जो बेड लावला होता तो त्याच्यासाठीच लावून घेतला होता, कारण मी आजपर्यंत माझ्या बेडवर दुसऱ्या व्यक्तीला बसू दिलं नाहीये. तो आल्यावर त्याच बेडवर बसतो आणि काही वेळानंतर निघून जातो. आता तूच सांग बाळा, मी त्या व्यक्तीसोबत लग्न करायला हवे की नको? आईचं बोलणं ऐकून मला टेन्शन आलं होतं आणि आता मला माझीच लाज वाटायला लागली होती. आई, तू तयार असशील तर मी स्वतः त्या काकांसोबत तुझं लग्न लावून द्यायला तयार आहे. मी खरंच बोलत आहे आई. मी एवढा कठोर मनाचा नाही की मी माझ्या आईच्या आनंदाचाही विचार करणार नाही. मला माझ्या आईशिवाय महत्वाचे काहीही नाही. माझे बोलणे ऐकून आई रडायला लागली आणि म्हणाली,
नाही बाळा, मी तुला सोडून कुठेही जाणार नाही. माझ्या मनातील तुझ्या वडिलांची जागा कोणीही घेऊ शकत नाही. परंतु तू माझ्यावर अशा प्रकारे अविश्वास नको दाखवत जाऊ. मला खूप त्रास होतो. तुझी आई एकटीच या जगाशी लढत आली आहे आणि ज्याच्यासाठी मी नेहमी जगाशी लढत आली आहे तो तू आहेस बाळा. जर तूच माझ्यावर असा अविश्वास दाखवशील तर मी पूर्णपणे तुटून जाईल. मी आईला घट्ट मिठी मारली. माझ्या डोळ्यात अश्रू होते. पण हे खरे आहे की महिलांचा खूपच नाईलाज होतो. कारण एकटी राहणारी महिला कितीही पवित्र असू देत, परंतु तिच्याकडे शंकेच्या नजरेने पाहिले जाते. आज मी माझ्या आई आणि बायकोसोबत आनंदात जीवन जगत आहे. माझे मानलेले बाबा आमच्या घरी कधी कधी आम्हाला भेटायला येतात. ते खूपच चांगले व्यक्ती आहे. या जगात महिला कितीही पवित्र असली तरी तिला स्वतःला सिद्ध करावेच लागते. मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला जर काही गोष्ट आवडली असेल तर गोष्टीला लाईक करा, शेअर करा आणि तुम्हाला गोष्ट कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.